काठी घेतली आणि त्या जे खेळ मागत होते लाईन भिकारीने त्याने फटके मारायला सुरुवात केली. काय केले? लाईन नाही आहे फटका मारतो, लाईन आता फटके मारतो. मला सांगा पाप झालं का पुण्य झालं? पाप झालं. काय झालं? पाप. त्यांनी तुला थोडी मागितलं तर तू वाटायला लागेल. म्हणजे कारण नसताना पाप काय केलं? गोकांडीवर घेतलं. काय घेतलं? गोकांडीवर घेतलं. म्हणून जीवनामध्ये माणसाने आपण की बोलतात कधी हवा निघून जाते कळतच नाही. म्हणून भगवंत परमात्मा एवढा कृपाळू आहे. दुर्मिळ ऋषीने वर्णन केलेलं आहे. अधर्मी राजे 4थ्या अध्यायामध्ये आहे. नामाचे महिमान काम गुरुची आवश्यकता जीवनात पाहिजे. आवश्यकता काय? का करावं? 11व्या अध्याय बंध आणि मोक्ष आहे. साधूचं लक्षण आहे. सुपत्र आणि कुपत्राचं लक्षण आहे. 12व्या अध्याय संतांची महती आहे. कर्मरस आहे. रासक्रीडा आहे. या ठिकाणी पूजन निर्णोक या ठिकाणी होत आहे. कृपया जे मेन पुजारी आहे यांना विनंती करतो की त्यांनी बाबाचं पूजन करावं, आईचं पूजन करावं आणि ग्रंथाची पूजा सुद्धा करावी. केशवभाऊ धोटे करते अशी मी त्यांना विनंती करतो. चला केशवभाऊ धोटे. त्याच्या घरच्या तरी चालवणार, त्यांच्या घरचं कोणी पण काही जर असतील तरी चालेल. या त्यांच्या या ठिकाणी सत्कार नाकड हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच कुंडली कवळगा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. तसेच बुधवार 8 तारीख श्री नंदकिशोर भाऊ अरसोड